लाईव्ह प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. तर या चॅप्टरचं आपलं हे सेकंड लेक्चर आहे. यामध्ये आपण एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कॉम्पोनंट्स तसेच लास्टचा जो सेल डिव्हिजनचा जो पार्ट आहे तो बघणार आहोत. तर पहिला पॉईंट बघूया. यामध्ये राहिलेला आपला एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कॉम्पोनंट. एक्सेस ऑफ कार्बोहायड्रेट्स आर स्टोअर्ड इन लिव्हर अँड मसल्स इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे एक्सेस कार्बोहायड्रेट आहे एनर्जी युटिलाइज केल्यानंतर जेवढं एनर्जी म्हणजेच कार्बोहायड्रेटपासून एनर्जी युटिलाइज केल्यानंतर जेवढं रिमेनिंग कार्बोहायड्रेट राहतं तर ते आपल्या बॉडीमध्ये लिव्हर आणि मसल्समध्ये स्टोअर केलं जातं. व्हॉट सोर्स ऑफ विटॅमिन्स, व्हॉट आर दे मेड अप ऑफ? प्रोटीन्स आर मॅक्रोमॉलिक्यूल फॉर्म बाय बॉन्डिंग टुगेदर मेनी अमायनो ॲसिड्स. प्रोटीन काय आहेत? मॅक्रोमॉलिक्यूल आहेत आणि डिफरंट टाईपचे जे अमायनो ॲसिड्स आहेत त्यांनी बॉन्डिंग केल्यानंतर काय होतं? प्रोटीन तयार होतात. तर जनरली आपण अमायनो ॲसिडला काय म्हणतो? बिल्डिंग ब्लॉक ऑफ प्रोटीन्स. प्रोटीन्स ऑफ ॲनिमल ओरिजिन आर कॉल्ड ॲज फर्स्ट क्लास प्रोटीन. ॲनिमल ओरिजिन म्हणजे ॲनिमलपासून जे प्रोटीन मिळतं ते. वी गेट 4 किलो कॅलरी ऑफ एनर्जी पर ग्रॅम ऑफ प्रोटीन. खूप इम्पॉर्टंट आहे, बोर्ड एक्झाममध्ये यावर क्वेश्चन आलेला आहे. अमायनो ॲसिड आर ऑब्टेन आफ्टर डायजेशन ऑफ प्रोटीन. प्रोटीनचं डायजेशन झाल्यानंतर आपल्याला अमायनो ॲसिड भेटतात. दोज अमायनो ॲसिड्स आर ॲब्सॉर्ब्ड इन बॉडी अँड ट्रान्सपोर्टेड अप टू each organ via blood. From these amino acid, organ and cell produce various protein necessary themselves and the whole body. Those example are given in diagram. तर त्याच अमायनो ॲसिड पासून आपली बॉडी काय करते? डिफरंट टाईपचे प्रोटीन बनवते. तर आपल्याला काही बॉडी पार्ट दिले आहेत आणि बॉडी पार्ट्समध्ये कोणते प्रोटीन आहेत ते आपल्याला इथं दिलेलं आहे. आता स्किनमध्ये कोणतं प्रोटीन आहे? मेलेनिन आणि केरेटिन. बोनमध्ये कोणतं आहे? ओसिन. सेलमध्ये व्हेरियस प्रोटीन्स ऑफ सेल मेम्ब्रेन, व्हेरियस एन्झाईम्स, पॅनक्रियाज, इन्सुलिन, ट्रिप्सिन, पिट्युटरी ग्लँड्स, व्हेरियस हॉर्मोन्स, मसल्समध्ये ॲक्टिन आणि मायोसिन, फ्लेक्झिबल प्रोटीन. तर अशा प्रकारे. तर मी तुम्हाला आवर्जून सांगेल तो हा जो डायग्राम दिलेली आहे, डायग्राम नंबर 2.4 प्रोटीन अँड डिफरंट अमायनो ॲसिड, खूप वेळा बोर्ड एक्झाममध्ये आलेली आहे. आणि तसेच फाइंड ऑर मॅन आउट, फिल द ब्लँक, त्यामध्ये पण आपल्याला येते. तर हे काय करा, तुम्ही पाठ करा. मोस्टली यामधलं जर इम्पॉर्टंट सांगायचं तर जनरली बोन्स, स्किन, ब्लड. ओके, तर हे 3 खूप इम्पॉर्टंट आहेत, तर ते तुम्ही पाठ करा. तर यामधूनच क्वेश्चन मेजरली येतात, बरोबर. नंतर आपल्याला पुढं दिलेलं आहे डू वी ऑब्टेन लिपिड्स. तर आपल्याला लिपिड्स कुठून भेटतात? The substances formed by specific chemical bond between fatty acid and alcohol are called as lipids. लिपिडची डेफिनेशन दिली आहे. फॅटी ॲसिड आणि अल्कोहोल मधलं जे बॉन्ड फॉर्म होतं त्याला आपण काय म्हणतो? लिपिड्स म्हणतो. डायजेशन ऑफ लिपिड्स कंझ्युम बाय अस इज नथिंग बट देअर कन्व्हर्जन इनटू फॅटी ॲसिड अँड अल्कोहोल. आपण जे लिपिड्स खातो, आपण जे फूडमधून आपल्याला लिपिड्स भेटतात त्यांचं कन्व्हर्जन काय होतं? कशामध्ये होतं? फॅटी ॲसिड आणि अल्कोहोलमध्ये. फॅटी ॲसिड्स आर ॲब्सॉर्ब्ड अप अँड डिस्ट्रीब्युटेड एव्हरीवेअर विदिन द बॉडी. फ्रॉम दोज फॅटी ॲसिड डिफरंट सेल्स प्रोड्यूस व्हेरियस सबस्टन्सेस नेसेसरी फॉर देमसेल्फ. एक्झाम्पल मॉलिक्यूल कॉल्ड ॲज फॉस्फोलिपिड्स. आपण फॉस्फोलिपिड जर बघितलं तर सेल मेम्ब्रेनमध्ये पण काय आहे? फॉस्फोलिपिड आहेत. आर इसेन्शियल फॉर प्रोड्युसिंग प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता मी सांगितलं तुम्हाला आर फ्रॉम फॅटी ॲसिड्स, फॉस्फोलिपिड. बिसाइड फॅटी ॲसिड आर यूज फॉर प्रोड्युसिंग हॉर्मोन लाईक प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन आणि अल्डोस्टेरॉन. प्रोजेस्टेरॉन फिमेलमध्ये आहे, इस्ट्रोजन फिमेलमध्ये आहे आणि टेस्टोस्टेरॉन मेलमध्ये आहे, अल्डोस्टेरॉन दोघांमध्ये पण असतो. अँड कव्हरिंग अराउंड एक्झॉन्स ऑफ नर्व सेल. आपल्या ज्या नर्व सेल आहेत तर त्याच्या भोवती काय असतं? लिपिडचं लेअर असतं. वी गेट 4 किलो कॅलरी ऑफ एनर्जी पर ग्रॅम ऑफ लिपिड. खूप इम्पॉर्टंट आहे, बोर्ड एक्झाममध्ये येऊन गेलेलं आहे. एक्सेस ऑफ लिपिड आर स्टोअर इन ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू इन बॉडी. तर एक्सेस जे लिपिड आहे त्या आपल्या ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये काय केलं जातं? स्टोअर केलं जातं. त्यानंतर आपल्याला पुढं एक्झाम्पल दिलेलं आहे विटॅमिन्स. तर आपल्याला हा खूप सोपा पॉईंट दिलेला आहे आपल्या बुकमध्ये आणि बोर्डमध्ये खूप वेळा मल्टिपल टाईम्स यावर क्वेश्चन आलेला आहे. यावर्षी पण आपल्याला येऊ शकतो. क्वेश्चन असा येतो डिफाईन विटॅमिन्स अँड गिव्ह द टाईप्स ऑफ विटॅमिन्स. आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन असा येतो की डिफाईन विटॅमिन्स आणि राईट डाऊन दी टाईप्स ऑफ विटॅमिन्स. तर त्यावेळेस आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व्ह करता आले पाहिजे. तर विटॅमिनची डेफिनेशन बघू. विटॅमिन्स आर ग्रुप ऑफ हेट्रोजिनियस कंपाऊंड विच इच इज इसेन्शियल फॉर प्रॉपर ऑपरेशन ऑफ व्हेरियस प्रोसेसेस इन बॉडी. बरोबर. तर ही डेफिनेशन आहे, तुम्ही काय केली पाहिजे? पाठ केली पाहिजे. देर आर मेन 6 टाईप्स ऑफ विटॅमिन. 6 टाईपची विटॅमिन दिलेली आपल्याला ABCDEK. आउट ऑफ दिस ADEK आर फॅट सोल्युबल. 2 आहेत. यामध्ये आपण विटॅमिनचे टाईप बघितले आहेत. तर जे विटॅमिनचे आपण 2 टाईप बघितले आहेत. तर फर्स्ट टाईप आहे फॅट सोल्युबल आणि सेकंड आहे
वॉटर सोल्युबल. तर तुम्हाला एक ट्रिक सांगतो. जनरली फॅट सोल्युबल किंवा वॉटर सोल्युबल यामधलं तुम्ही एक जरी लक्षात ठेवलं तर ऑपोजिट जे सेकंड आहे ते तुम्हाला लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल मी वॉटर सोल्युबल ठेवलं बी अँड सी, बरोबर. बी अँड सी हे दोन बघितलं, मला माहिती आहे बी अँड सी कसे आहेत, वॉटर सोल्युबल आहेत. तर जे बाकीचे राहिलेले आहेत फॉर एक्झाम्पल ADEK, तर हे कसे आहेत, फॅट सोल्युबल आहेत. तर हे पूर्ण 6 विटॅमिन्स आहेत आणि त्यांचे डिव्हिजन परत फॅट सोल्युबल आणि वॉटर सोल्युबलमध्ये होतं. खूप इम्पॉर्टंट आहे, आपल्याला बोर्ड एक्झाममध्ये यामध्ये खूप वेळा क्वेश्चन आलेला आहे, बरोबर. नेक्स्ट वी हॅव सीन दॅट FADH2 and NADH2 आर प्रोड्यूस इन प्रोसेस लाईक ग्लायकोलिसिस अँड Krebs cycle. Vitamins like riboflavin and nicotinamide are respectively are necessary for production. खूप इम्पॉर्टंट आहे. रायबोफ्लाविन B2 आणि विटॅमिन B3 निकोटिनामाइड कशासाठी इम्पॉर्टंट आहे, प्रोडक्शनसाठी FADH2 आणि NADH2 साठी. नंतर आपल्याला वॉटरबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. देर इज अबाउट 65 to 70% वॉटर इन आवर बॉडी. आपल्या बॉडीमध्ये किती आहे, आपली जी बॉडी आहे त्याच्यामध्ये 65 to 70% वॉटर इन कसं आहे आपल्या बॉडीमध्ये आहे. ई सेल कंटेन 70% ऑफ वॉटर weight by weight. Blood plasma also contain 90% of water. Function of cell and thereby whole body disturbs even if there is a little loss of water from the body. Hence water is essential nutrient. आपल्याला सायंटिफिक रिझनमध्ये येतं वॉटर इज अन इसेन्शियल एलिमेंट, कारण बाकीच्या ज्या सगळ्या बायोकेमिकल प्रोसेसेस आहेत तसेच आपली जी बॉडी आहे ती मेन कंपोनंट आहे त्याचा वॉटर, त्यापासून बनलेली आहे. त्यामुळे वॉटर इज इसेन्शियल न्यूट्रिएंट आहे. अलॉंग विथ ऑल अबव मेन्शन न्यूट्रिएंट्स फायबर्स आर ऑल्सो इसेन्शियल न्यूट्रिएंट्स. यावर पण सायंटिफिक रिझन येतं आणि इथून मागं आलेलं आहे. इन फॅक्ट वी कॅन नॉट डायजेस्ट फायबर, हायवर दे हेल्प इन डायजेशन ऑफ अदर सबस्टन्सेस अँड इजेशन ऑफ अनडायजेस्टेड सबस्टन्स. इजेशन म्हणजे काय, आपल्या बॉडीच्या बाहेर फ्लश आउट करणं, त्याला आपण काय म्हणतो, इजेशन म्हणतो. अनडायजेस्टेड सबस्टन्स. वी ऑप्टेन फायबर्स फ्रॉम लिफी व्हेजिटेबल, फ्रूट्स अँड सिरियल्स. तर ॲक्च्युली जे फायबर आहे ते डायजेशनसाठी हेल्प कसं करतं, ते आपल्या बॉडीमध्ये डायजेस्ट होत नाही, पण बाकीचे जे मटेरियल आहे त्यातलं आपण इजेक्शनसाठी काय करतं, हेल्प करतं. तर अशा प्रकारे हे दोन सायंटिफिक रिजन खूप इम्पॉर्टंट आहेत. फायबर इज ऑल्सो इसेन्शियल न्यूट्रिएंट्स अँड वॉटर इज इसेन्शियल न्यूट्रिएंट्स. ते तुम्ही करा. यानंतरचा आपला नेक्स्ट महत्त्वाचा पॉईंट आहे सेल डिव्हिजन अँड इसेन्शियल लाईफ प्रोसेस. काही आपल्याला क्वेश्चन विचारले आहेत इथं. फर्स्ट क्वेश्चन आपल्याला इथं विचारलेलं आहे, व्हॉट हॅपन्स टू द सेल ऑफ इंज्युअर्ड टिश्यू. तर ज्या सेल्स आहेत तर दुसऱ्या नवीन प्रोडक्शन होतं सेलचं त्या ठिकाणी आणि तो इंज्युअर्ड टिश्यू काय होतो, रिपेअर होतो. वेदर नेव सेल्स आर फॉर्म ड्युरिंग हिलिंग ऑफ वुंड. बरोबर, नेव सेल काय होतात, फॉर्म होतात. डू प्लांट्स गेट इंज्युअर्ड व्हेन डू वी प्लग द फ्लावर्स, हाऊ आर दोज वुंड्स हील्ड. तर तिथं पण काय होतात, नवीन सेल फॉर्म होतात किंवा जे गम आहे गम तयार होतो. फोर्थ, हाऊ डज द ग्रोथ ऑफ एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑकर. डज द नंबर ऑफ सेल्स देअर बॉडी इन्क्रीजेस, इफ येस हाऊ. तर जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे तर त्यांची ग्रोथ कशी होती, तर ग्रोथ कशी होती, सेल्स इन्क्रीज होतात. बरोबर, तर कशा होतात त्या, सेल डिव्हिजन होऊन सेल इन्क्रीज होतात तिथं. फिफ्थ क्वेश्चन, हाऊ द नेव इंडिव्हिज्युअल्स ऑफ स्पेसिस इज फ्रॉम एक्झिस्टिंग वन ऑफ सेम स्पेसिस. तर जी आहे तर न्यू स्पेसिस ती कशा थ्रू होते, रिप्रोडक्शन थ्रू होते. आणि रिप्रोडक्शनमधल्या सेल्स माहिती आहेत तुम्हाला, मेलमध्ये स्पर्म सेल्स असतात, फिमेलमध्ये ओम असतात. तर त्यांचं ज्यावेळेस फर्टिलायझेशन होतं त्यावेळेस काय होतात, नवीन जे ऑर्गॅनिझम आहे ते फॉर्म होतात. तर आपण आता वाचूया. सेल डिव्हिजन इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ सेल अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ड्यू टू दिस प्रॉपर्टी ओनली न्यू ऑर्गॅनिझम इज फॉर्म फ्रॉम प्री एक्झिस्टिंग वन. अ मल्टीसेलर ऑर्गॅनिझम ग्रो अप अँड इमॅन्सिएटेड बॉडी कॅन बी रिस्टोर्ड. म्हणजे खूप महत्त्वाचं त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आपल्याला. सेल डिव्हिजन आहे त्यामुळेच काय होतं, महत्त्वाची इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे, इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे सेलची. त्यामुळेच काय होतं, त्या प्रॉपर्टीमुळं नवीन ऑर्गॅनिझम फॉर्म होत आहेत. कशापासून, प्री एक्झिस्टिंग सेलपासून. बरोबर. देर आर टू टाईप्स ऑफ सेल डिव्हिजन, दॅट इज मायटॉसिस आणि मिओसिस. आपल्याला बोर्ड एक्झाममध्ये दोन्हीमधला डिफरन्स खूप वेळा एक्झाममध्ये विचारलेला आहे. मायटॉसिस ऑकर इन सोमॅटिक सेल्स. मायटॉसिस ऑकर्स इन सोमॅटिक सेल्स अँड स्टेम सेल्स ऑफ द बॉडी. सोमॅटिक सेल्स म्हणजे आपल्या बॉडी सेल्स आणि स्टेम सेल म्हणजे ज्या सेल्स आहेत त्या आणि स्टेम सेल्स. वेअर्स मिओसिस ऑकर्स इन जर्म सेल्स. मिओसिस कुठं ऑकर होते, जर्म सेल्स, जे आपल्या स्पर्म आणि ओम आहे तिथं काय होतं, मिओसिस होतं. जनरली मी तुम्हाला दोन्हीमधला डिफरन्स सांगेल. मायटॉसिसमध्ये काय होतं, मायटॉसिसमध्ये जनरली मी तुम्हाला सांगेल जे मायटॉसिस आहे, मायटॉसिसमध्ये एका सेलपासून 2 सेल तयार होतात. आणि जे मिओसिस आहे तर मिओसिसमध्ये एका सेलपासून पूर्ण 4 सेल तयार होतात. अशा प्रकारे. तर हे बेसिक आहे, हे तुम्ही काय करा, लक्षात ठेवा. Before study cell division, we should know the structural organization of cell that we have studied earlier. Each cell has a nucleus. बरोबर, प्रत्येक सेलला काय आहे, एक न्यूक्लियस असतो. एक न्यूक्लियस असतो. बिसाइड अदर सेल ऑर्गेनेल आर ऑल्सो प्रेझेंट. लेट अस स्टडी द सेल डिव्हिजन विथ द हेल्प ऑफ दिस इन्फॉर्मेशन. सेल डिव्हिजन आपल्याला स्टडी करायचं आहे. बिफोर एनी टाईप ऑफ सेल डिव्हिजन, cell doubles up in chromosome number present in nucleus. That is, if chromosome number is 2n, it is double
ऑफ दॅट इज 4n. तर इथं आपल्याला क्रोमोझोम दिलेला आहे बरोबर. क्रोमोझोम मागच्या आपण वर्षी बघितलेलं आहे, तसेच आपल्या यूट्यूबवरती क्रोमोझोमबद्दल माहिती दिलेली आहे, तसेच DNA आणि mRNA टाईप्स ऑफ mRNA. तर तिथं त्याचे डायग्राममध्ये विचारलेलं आहे की कोणत्या पार्टला आपण काय म्हणायचं. ही जी वरची असते ती पी आर्म आहे. हे जे आहे ते प्रायमरी कन्स्ट्रिक्शन आहे. प्रायमरी कन्स्ट्रिक्शन म्हणतो किंवा आपण त्याला सेंट्रोमियर म्हणतो. काय म्हणतो? सेंट्रोमियर म्हणतो. नंतर आपल्याला हे जे दिसतं ही क्यू आर्म आहे बरोबर. आणि हे जे खाली दिलेलं आहे ते काय आहे? DNA आहे. म्हणजे ईच क्रोमोझोम इज मेड अप ऑफ DNA. तर अशा प्रकारे हे जे क्रोमोझोमचं स्ट्रक्चर आहे. अ पेअर ऑफ ईच टाईप ऑफ क्रोमोझोम प्रेझेंट इन 2n कंडिशन वेअर सिंगल क्रोमोझोम ऑफ ईच टाईप इज प्रेझेंट इन n कंडिशन अँड देअर स्ट्रक्चर इज लाईक वन शोन इन फिगर. 2n मध्ये जर असेल तर 2n मध्ये आपल्याला अशा प्रकारे काय दिसतं? अशा प्रकारे आपल्याला क्रोमोझोम 2n असेल तर 2n मध्ये आपल्याला अशा प्रकारे दिसतं, आणि जर सिंगल असेल n मध्ये तर अशा प्रकारे दिसतं. ओके. तर आपल्याला फर्स्ट सेल डिव्हिजन आहे त्याचं फर्स्ट टाईप दिलेलं आहे मायटोसिस. सोमॅटिक सेल्स अँड स्टेम सेल्स आर डिवाइड बाय मायटोसिस. मायटोसिस कंप्लीटेड थ्रू 2 मेन स्टेप्स. दॅट इज 2 स्टेप्स आर कॅरिओकायनेसिस. कॅरिओकायनेसिसला आपण काय म्हणतो? न्यूक्लियर डिव्हिजन. म्हणजे जी सेल आहे, सेलमधलं न्यूक्लियस आहे बरोबर. म्हणजे जी सेल आहे, सेलमधलं न्यूक्लियस आहे त्याचं पण काय होतं? न्यूक्लियर डिव्हिजन होतं. त्याला आपण कॅरिओकायनेसिस म्हणतो. आणि सायटोकायनेसिस म्हणजे जे सायटोप्लाझम आहे त्याचं पण काय होतं? डिव्हिजन होतं. कॅरिओकायनेसिस इज कंप्लीटेड थ्रू 4 स्टेजेस. म्हणजे जे न्यूक्लियसचं डिव्हिजन होणार आहे ते पण किती स्टेजेसमध्ये होतं? 4 फेजेसमध्ये. अजून यामध्ये काय आहे? त्याचा एक शॉर्ट फॉर्म आहे. तुम्ही ज्या शॉर्ट फॉर्मने पण ह्या 4 ज्या स्टेप आहेत कॅरिओकायनेसिसच्या त्या लक्षात ठेवू शकता. PMAT आपली जी पुण्याची PMT आहे ती लक्षात ठेवायची, आणि एमध्ये एम आणि टीच्या मध्ये ठेवायचं. पी म्हणजे प्रोफेज, एम म्हणजे मेटाफेज, ए म्हणजे ॲनाफेज, टी म्हणजे टीलोफेज बरोबर. तर अशा प्रकारे आहे. तर तुम्ही शॉर्ट फॉर्म हा लक्षात ठेवू शकता. प्रोफेज, आता ह्या फेजमध्ये काय काय होतं ते आपल्याला बघायचं आहे. इन प्रोफेज कंडेन्सेशन ऑफ बेसिकली 3 थ्रेड लाईक क्रोमोझोम स्टार्ट. कंडेन्सेशन स्टार्ट होतं. कंडेन्सेशन जे DNA आपण ज्या न्यूक्लियसमध्ये असं पडलेलं होतं ना, तर त्याचं कंडेन्सेशन म्हणजे असं थ्रेड लाईक स्ट्रक्चरमध्ये काय होतं? कंडेन्सेशन स्टार्ट होतं. ड्यू टू दिस दे बिकम शॉर्ट थिक दे स्टार्ट अपेअर अलॉंग विथ देअर पेअर्स ऑफ सिस्टर क्रोमॅटिड. म्हणजे अशा प्रकारे सांगतो, अशा प्रकारे तयार व्हायला चालू होतात. सेंट्रिओल्स डुप्लिकेट अँड ईच सेंट्रिओल मूव्स अपोजिट पोल ऑफ सेल. न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस स्टार्ट डिसअपेअर. जे न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे, न्यूक्लियसमधलं जे न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे ते काय होते? डिसअपेअर होते. आणि जे सेंट्रिओल आहे ते काय होतात? पोल, म्हणजे इकडचं नॉर्थ पोल, इकडचं साऊथ पोल, तर इकडे काय होतात? मूव्ह व्हायला स्टार्ट होत आहेत. नंतरचं आहे मेटाफेज. न्यूक्लियर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसअपेअर इन मेटाफेज. क्रोमोझोम कम्प्लीट देअर कंडेन्सेशन अँड बिकम इझिली क्लिअरली विजिबल. अलॉंग विथ देअर सिस्टर क्रोमॅटिड ऑल क्रोमोझोम आर अरेंज इन पॅरलल टू इक्विटोरियल प्लेन. खूप इम्पॉर्टंट आहे इक्विटोरियल प्लेन. म्हणजे हे तुम्हाला दिसतं इथं. तर मेटाफेजमध्ये काय होतं? पूर्ण इक्विटोरियल प्लेनमध्ये बरोबर मध्यभागी काय झालेले क्रोमोझोम अरेंज झालेले आहेत. स्पेशल टाईप ऑफ फ्लेक्सिबल प्रोटीन फायबर दॅट इज स्पिंडल फायबर आर फॉर्म बिटवीन सेंट्रोमियर ऑफ इच क्रोमोझोम अँड बोथ सेंट्रिओल. आता हे तुम्ही इथं जे बघताय धाग्यासारखं, आणि हे इकडं सेंट्रिओल आहे बरोबर. जे सेंट्रोओल आहे आणि सेंट्रोमियर आहे कशाचं? क्रोमोझोमचं. त्यामध्ये हे तुम्हाला फायबर लाईक स्ट्रक्चर आहे ते काय होतं? स्टार तयार होतं आहे आणि ते अटॅच होतं आहे सेंट्रोमियरला. आणि जे क्रोमोझोम आहेत ते बरोबर इक्विटोरियल प्लेनला म्हणजेच काय होतात? मध्यभागी आलेले तुम्हाला दिसत आहेत. ॲनाफेज. In anaphase, centrioles split and thereby sister chromatid of each chromosome separate. They are pulled apart in opposite direction with the help of spindle fiber. आता तुम्हाला इथं दिसत असतील ते काय होतं? जे सिस्टर क्रोमॅटिडचे 2 पार्ट झालेत, हे इकडचं, आणि हे जे स्पिंडल फायबर सेंट्रिओल आहे ते काय करतात? इकडे त्याला वरती पुल करतायत. सेपरेटेड सिस्टर क्रोमॅटिड आर कॉल्ड ॲज डॉटर क्रोमोझोम्स. हे डॉटर क्रोमोझोम्स आहेत बरोबर. हे अशा प्रकारे chromosomes being pulled appear like a bunch of bananas. In this way each set of chromosome reach to opposite pole of cell. इथं 2 opposite पोलला काय झालेले आहेत? रीच झालेले आहेत. आणि हे झाल्यानंतर जी लास्टची फेज असते आपली ती फेज आहे टीलोफेज. द क्रोमोझोम विच हॅव रिच ऑपोजिट पोल ऑफ सेल नाऊ स्टार्ट टू डिकंडन्सेश. जे कंडन्सेशन झालेलं आहे त्याचं काय होतं? डिकंडन्सेशन होतं आहे ह्या फेजमध्ये. हे बघा डिकंडन्सेशन काय झालं? इथं पूर्ण टोटली डिकंडन्सेशन झालेलं आहे. आपल्याला इथं जसं कंडन्सेशन दिसतं, आपल्याला जसं इथं क्रोमोझोम दिसत आहेत तसे इथं दिसत नाहीत. इथं टोटली काय झालेलं आहे? डिकंडन्सेशन झालेलं आहे. ड्यू टू विच दे अगेन बिकम थ्रेड लाईक थिन अँड इनविजिबल. थ्रेड लाईक थिन अँड इनविजिबल. न्यूक्लियर मेम्ब्रेन इज फॉर्म अराउंड ईच सेट ऑफ क्रोमोझोम रिच ॲट pole. The 2 daughter nuclei are formed in cells. Nucleolus appear in each daughter nucleus. Spindle fiber completely disappear. तर हे सगळे जे चेंजेस आहेत ते कशामध्ये होत आहेत? ते टीलोफेजमध्ये होतात बरोबर. तर अशा प्रकारे काय आहे?
मायटॉसिस आहे आणि यानंतर जे कॅरिओकायनेसिस आहे ते कंप्लीट झाल्यानंतर सायटोकायनेसिस होतं. सायटोकायनेसिस म्हणजे ऑलरेडी न्यूक्लियर डिव्हिजन झालेलं आहे, तर त्यापासून काय होते सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझमचं डिव्हिजन होऊन 2 सेल्स तयार होत आहेत. The cytoplasm divided by cytokinesis and 2 nerve cells are formed which are called as daughter cells. काय होतं daughter cells म्हणतो आपण त्याला. In this process notch is formed at equatorial plane of cell which deepens gradually and thereby 2 nerve cells are formed. However, in this case of plant cells instead of notch cell plate is formed exactly along the midline of cell and the cytokinesis is completed. Mitosis is essential for growth of body. Besides, it is necessary for restoration of emaciated body. Wound healing. आता फंक्शन दिलेलं आहे मायटॉसिसचं इथं आपल्याला. ते फंक्शन असं आहे मायटॉसिस इज इसेन्शियल फॉर ग्रोथ ऑफ बॉडीच्या ग्रोथसाठी, परत रिस्टोरेशन ऑफ इमॅन्सिएटेड बॉडी, वुंड हिलिंगसाठी, फॉर्मेशन ऑफ ब्लड सेलसाठी. तर अशा प्रकारे नंतर आपल्याला मिओसिस दिलेलं आहे. तर मी तुम्हाला काय सांगितलं, मायटॉसिसमध्ये एका सेलपासून 2 सेल फॉर्म होतात, पण जे मिओसिस आहे मिओसिसमध्ये एका सेलपासून 4 सेल फॉर्म होतात. तर ते कसं होतात ते आपण बघूया. आता जी मिओसिस आहे, जे मिओसिस आहे बरोबर, जे मिओसिस आहे, मिओसिसचं 2 टाईपमध्ये होतं, मिओसिस फर्स्ट अँड मिओसिस सेकंड. तर दोन्हीमध्ये पण काय आहे प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टिलोफेज. तसेच सेकंडमध्ये पण प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टिलोफेज आहे. पण डिफरन्स आहे मिओसिस 1 आणि मिओसिस 2मध्ये. जी प्रोफेज 1 आहे त्याच्यामध्ये लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचेटीन, डिप्लोटीन आणि डायकायनेसिस ह्या अजून काय असतात, ह्या 5 स्टेप असतात बरोबर. तर हे अशा प्रकारे काय आहे मिओसिस आहे. तर हे तुम्हाला नंतर 11th बायोलॉजीमध्ये शिकायला मिळेल. पण जस्ट इथं तुम्हाला फक्त नंबर दिलेले आहेत 1, 2, 3 अशा प्रकारे, पूर्ण दिलेलं नाही आहे. तसेच प्रोफेज 1 to 5, मेटाफेज 1, ॲनाफेज 1, टिलोफेज 1 दिलेलं आहे. तर मी ज्या पूर्ण त्या 5 फेज आहेत प्रोफेजमधल्या, कोणती लिप्टोटीन, सायगोटीन, पॅचेटीन, डिप्लोटीन आणि डायकायनेसिस, तर ते तुम्हाला मी सांगितलं. ओके, तर इथं मिओसिसबद्दल दिलेलं आहे ते वाचू. मिओसिस कंप्लीटेड थ्रू 2 stages. Those 2 stages are meiosis 1 and meiosis 2. In meiosis 1, recombination crossing over occur between homologous chromosomes. तर जी पॅचेटिन फेज आहे प्रोफेजमधली, त्याच्यामध्ये काय होतं क्रॉसिंग ओव्हर होतं. क्रॉसिंग ओव्हर होतं म्हणजे काय होतं, आता फॉर एक्झाम्पल हे 2 क्रोमोझोम आहेत बरोबर. तर हा जो दुसरा क्रोमोझोम आहे, तर अशा प्रकारे. तर मग काय होतं, या क्रोमोझोमचे जे पार्ट्स आहे काही, तो पार्ट काय होतो इकाच्या दुसऱ्या क्रोमोझोमकडे जातो आणि त्याचा जो काही पार्ट आहे तो इकाच्या क्रोमोझोमकडे येतो. तर त्याला आपण काय म्हणतो क्रॉसिंग ओव्हर होतं. ते खूप इम्पॉर्टंट आहे. ते इथं तुम्हाला 3rd फेजमध्ये दिसेल, जे 3 नंबर दिलेला आहे तुम्हाला, तर इथं काय होतं ते होते. आणि जर लिटरली बघितलं तर ते कशामध्ये तो पॅचेटिन या ज्या स्टेपमध्ये होतं प्रोफेजच्या. अशा प्रकारे क्रॉसिंग recombination crossing over occur between homologous chromosome and thereafter those homologous chromosome म्हणजे सेम साईजचे किंवा सेम स्ट्रक्चरली असणारे जे क्रोमोसोम, त्याला आपण काय म्हणतो homologous chromosome म्हणतो. नॉट सिस्टर क्रोमॅटिड आर डिवायडेड इंटू 2 ग्रुप्स अँड दस 2 हॅप्लॉइड सेल्स आर फॉर्म. म्हणजे याच्यापासून काय होतं 2 हॅप्लॉइड सेल्स फॉर्म होतात. प्रोफेज सेकंड, मेटाफेज 2, ॲनाफेज 2 आणि टिलोफेज 2. तर हे इथं मिओसिस सेकंडचं पण आपल्याला पार्ट दिलेला आहे. मिओसिस सेकंड जस्ट लाईक मायटोसिस बरोबर. तर जी मिओसिस सेकंड आहे, आपण जसं मायटोसिस बघितलं तर मायटोसिस सारखंच काय आहे, मायटोसिस सारखंच 4 पण स्टेज आहेत प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज. फक्त मिओसिस 1मध्ये काय आहे, जी प्रोफेज 1 आहे तर प्रोफेज 1मध्ये 5 स्टेप आहेत, त्या मी तुम्हाला मागे सांगितलेल्या आहेत. द 2 हॅप्लॉइड डायप्टर सेल्स आर फॉर्म इन मिओसिस 1 अंडरगो डिव्हिजन बाय सेपरेशन ऑफ रिकॉम्बिनेटेड सिस्टर क्रोमॅटिड अँड 4 हॅप्लॉइड डॉटर सेल आर फॉर्म. याच्यापासून काय होतं 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स होतात. मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की मायटोसिसमध्ये एका सेलपासून 2 सेल तयार होतात आणि मिओसिसमध्ये एका सेलपासून पूर्ण 4 सेल्स तयार होतात. कसं की पहिल्यांदा जी मिओसिस 1 आहे त्याच्यामध्ये एका सेलपासून 2 होतात आणि परत मिओसिस सेकंड फॉर्म होतं आणि ज्या पहिल्या ज्या मिओसिस फर्स्टमध्ये ज्या 2 सेल्स झालेल्या आहेत त्यांचं पण काय होतं परत डिव्हिजन होऊन 4 सेल तयार होतात. अशा प्रकारे process of gamete production, spore formation occurs by meiosis. In this type of cell division 4 haploid daughter cells are formed from one diploid cell. During this cell division crossing over occurs between homologous chromosome, thereby genetic recombination occurs. Genetic recombination इकडची इन्फॉर्मेशन तिकडे जाते. Due to this all 4 daughter cells are genetically different from parent cells from each other two. क्रॉसिंग ओव्हर होतं त्याच्यामुळे काय होतं, ज्या नंतरच्या ज्या डॉटर सेल्स आहेत त्या डिफरंट असतात पॅरेंट सेल्ससारख्या. पण मायटोसिसमध्ये काय होतं क्रॉसिंग ओव्हर होत नाही आणि मिओसिसमध्ये होतं. तर हा एक डिफरन्स आहे बरोबर. तसेच इथं एक्सपेरिमेंट दिलेलं आहे.
टेक अ मीडियम साईज ओनियन, त्याचं स्लाइस वगैरे घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सेल डिव्हिजन मायक्रोस्कोप खाली दिसेल अशा प्रकारे ते आहे. ओके, तर अशा प्रकारे हा चॅप्टर आहे. हा चॅप्टर तर यामध्ये काही जे क्वेश्चन आहेत एक्सरसाइजमधले ते बोर्ड एक्झाममध्ये आले आहेत. ते कोणकोणते आलेले आहेत ते मी तुम्हाला सांगतो. हे आवर मसल परफॉर्म एनारोबिक टाईप ऑफ रेस्पिरेशन हा क्वेश्चन आलेला आहे. नंतर हा डिस्टिंग्विश बिटवीन मायटॉसिस आणि मिओसिस हा क्वेश्चन पण बोर्ड एक्झाममध्ये आलेला आहे. नंतर गिव्ह सायंटिफिक रिजनमध्ये फायबर्स आर वन ऑफ द इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट्स आलेला आहे. तसेच वी फील टायर्ड आफ्टर एक्सरसाइज हा पण आलेला आहे. एक्सरसाइजमध्ये दिलेला नाही पण तो आलेला आहे, सांगतो तुम्हाला. डी क्वेश्चन समटाईम्स हायर प्लांट्स अँड ॲनिमल टू परफॉर्म एनारोबिक रेस्पिरेशन हा क्वेश्चन आलेला आहे. नंतर ॲन्सर इन डिटेलमध्ये ग्लायकोलिसिस विचारलेलं आहे आपल्याला. विथ द हेल्प ऑफ सुटेबल डायग्राम एक्सप्लेन मायटोसिस इन डिटेल असं विचारलेलं नाही आपल्याला. मायटोसिस विचारलेलं, सेल डिव्हिजन विचारलेलं आहे आणि त्यामध्ये मायटोसिसच्या कोणत्याही 2 स्टेप आपल्याला एक्सप्लेन करा असं विचारलेलं आहे एक्झाममध्ये. तो फ्लो चार्ट आहे, तो हा फ्लो चार्ट पण आपल्याला आलेला आहे. तर अशा प्रकारे हा जो चॅप्टर आहे तो आज चॅप्टर आपण बघितला आहे. तर हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. तोपर्यंत जय हिंद.